वेलकम विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था हा चॅप्टर आपण तपासणार आहोत. या भारतीय अर्थव्यवस्था हा जो घटक आहे तो पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी या ज्या काही एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीच्या ज्या परीक्षा होत असतात, एम-पी-एस-सी आणि या सर्व परीक्षेसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला एम-पी-एस-सीच्या परीक्षेत तरी किमान 4 ते 5 हा मार्क तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि 10 कमीत कमी 10 मार्क तरी याच्यामध्ये तुम्हाला मिळतातच. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा घटक खूपच महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आता ही जी सीरीज सुरू होते याच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे काही आपले चॅप्टर आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड होतील तेवढं तुम्ही व्यवस्थित बघा. परत एकदा बघा आणि परत रिवाईज करायची काहीच गरज नाही किंवा घरीसुद्धा अभ्यास करायची काही गरज नाही. फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ बघत चला आणि येणाऱ्या जी ऑक्टोबरची जी परीक्षा आहे, ऑक्टोबरची पी-एस-आय, एस-टी-आय आणि जी सध्या सब रजिस्ट्रार ही जी पोस्ट आली आहे, या पोस्टसाठी तुम्हाला ही खूप चांगल्या प्रकारची ही सीरीज या वेळेवर तुम्हाला उपलब्ध होत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगतो की त्यांनी अभ्यास करत चला आणि अर्थव्यवस्थेचा जो घटक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर पुढचं सुरुवात करूया आपण. अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यामार्फत सीमित वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यामध्ये व्यक्ती, उद्योग, संस्था किंवा सरकार यांचा समावेश होतो. बघा अर्थव्यवस्थेमध्ये काय काय होतं? सेवांचे उत्पादन होतं, त्याचं वितरण होतं किंवा त्याला व्यापार असं म्हणतो आणि त्याचा उपभोग घेतला जातो. तर या आर्थिक अभिकर्त्यामध्ये व्यक्ती येतो, उद्योग संस्था येतात किंवा सरकार येतात यांचा समावेश होतो. त्याच्यामुळे आपण जर ढोबळ मानाने विचार केला, अर्थव्यवस्था म्हणजे आपला जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये उपभोग घेणाऱ्या वस्तू असतो, उपभोग घेणाऱ्या वस्तू, सेवा या सगळ्या आपल्याला विनामूल्य मिळतात का? नाही. त्यासाठी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करावी लागते आणि हा सगळा आर्थिक देवाणघेवाण अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये मोजला जातो आणि या अर्थव्यवस्था क्षेत्रामध्ये ज्या काही सेवाचे उत्पादन होते, वितरण होते किंवा व्यापार होतो आणि त्याचा उपयोग होतो, या सर्वांचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर पुढे अर्थव्यवस्थेचे प्रकार बघा. याच्यामध्ये साधनांच्या मालकीनुसार म्हणजे जर उत्पादक करणारा कशा प्रकारचा आहे, त्यानुसार सुद्धा अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. एक नंबर आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2 नंबर समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरं मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था असे हे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. ते कशानुसार बघितलेले आहेत ते उत्पादक साधनांची मालकी कोणाची याच्यावर सुद्धा अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. एक भांडवलशाही जर कोणत्याही भांडवलदाराची जर मालकी असेल तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, पूर्ण समाजाची मालकी असेल तर समाजवादी अर्थव्यवस्था आणि मार भांडवलशाही मालकाची किंवा व्यक्तिगत किंवा खाजगी मालमत्ता असेल, तर मिश्र आणि संमिश्र अशा दोघांची मिळून ही मिश्र की संमिश्र अर्थव्यवस्था तयार होते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, विकासाच्या अवस्थेनुसार. अर्थव्यवस्था जर आपल्याला बघायची असेल, तर ती विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, यानुसार सुद्धा अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. कोणती एक विकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णच्या पूर्ण विकास झालेला आहे. खूप अशा उच्च प्रकारच्या सोयी-सुविधा आणि उच्च प्रकारची आर्थिक व्यवस्था स्थापन केली आहे. ती असते विकसित अर्थव्यवस्था आणि जी अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे, तिचं मार्गक्रमण चालू आहे विकासाच्या दिशेने, ती अर्थव्यवस्था म्हणजे विकासशील अर्थव्यवस्था. ठीक आहे? लक्षात ठेवायचं. मालकीच्यानुसार कोणती? भांडवलशाही, समाजवादी, आणि संमिश्र. पण विकासाच्यानुसार एक विकसित किंवा विकासशील. अविकसित नसतं. विकसित किंवा विकासशील. जेवढे काही अविकसित घटक आहेत, ते सगळे अविकसित देश किंवा अविकसित अर्थव्यवस्था जी आहे ती विकासशील म्हणजे ती विकासाच्या मार्गावर आहे, असं याच्यामध्ये केलं जातं. ठीक आहे. आता बघूया भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता आपण बघितलं की मालकी हक्कानुसार अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही
ही एक अशी तत्वप्रणाली आहे ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी भव्यांशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते. बघा, याच्यामध्ये भांडवलशाही म्हणजे काय, की जो मालक आहे त्याच्याकडे उत्पादनाच्या साधनांची सगळी जेवढं काही उत्पादन होणार आहे त्याची मालकी कोणाची असते? मालकाची असते. ती झाली भांडवलशाही. म्हणजे एका खाजगी क्षेत्राकडे किंवा खाजगी व्यक्तीकडे जर मालकी असेल तर त्याचं पूर्ण पूर्ण जी आहे ती भांडवलशाही व्यवस्था अशी मानली जाते. या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूनेच वापर केला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्देश काय असतो? पूर्णपणे फक्त नफा मिळवण्याचा मार्ग याच्यामध्ये अवलंबलेला असतो. अशा तत्वप्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, वितरण, आय, उत्पादन तसेच मालाच्या आणि सेवांच्या किमतीचे नियमन या सर्व गोष्टी बाजारातील शक्तीवर सोपवलेल्या असतात. बरोबर आहे. ज्याची मालकी तोच किंमत ठरवणार. किंमत किती, पुरवठा कधी करायचा, कोणाला विकायचं, कधी विकायचं, कुठे विकायचं, काय किंमत ठेवायची या सगळ्या गोष्टी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्वतः त्या अर्थव्यवस्थेतील ही जी नियमन आहे त्या शक्तीवर म्हणजे कोणाकडे? ज्यांची मालकी आहे अशा मालकीच्या व्यक्तीवरच या सगळ्या कोणतं वितरण, गुंतवणूक किती करायची, वितरण किती, त्याचं उत्पादन किती, तसेच मालाच्या आणि सेवांच्या किमतीचं नियमन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी स्वरूपाच्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे समाजवादी. समाजवाद ही एक तत्वप्रणाली आहे, ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. काय असतं बघा, समाजवाद ही एक तत्व अवलंबिलेलं असतं शासनाने, की ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता, समाजामध्ये आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करायचे आहे, हे ध्येय असते. हे नियमन कामगार समितीसारख्या प्रत्यक्ष पद्धतीचे असू शकते अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते. कायम लक्षात ठेवा, सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते पण किंवा कामगार समितीसारख्या प्रत्यक्ष पद्धतीने सुद्धा केले जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी ही वैयक्तिक नसून सर्व समाजाची अथवा देशाची मिळून असते. बघा, खूप महत्त्वाचा आणि समजण्याचा मुद्दा आहे. समाजवादी म्हणजे मालकी कोणाची? समाजाची किंवा पूर्ण देशाची मालकी असते. पूर्ण देशाची. ही काही गोष्ट लक्षात ठेवा. आणि भांडवलशाहीमध्ये जो मालक आहे, ज्याच्याकडे भांडवल आहे, तोच मालक. आणि समाजवादी अर्थव्यवस्थामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण एका व्यक्तीची कोणतीही मालकी नसून सर्व समाजाची मालकी असते अथवा देशाची मालकी असते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे आपण बघितले कोणते, की भांडवलशाही आणि समाजवादी. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार बघा, विकासाच्या अवस्थेनुसार विकसित अर्थव्यवस्था आणि विकासशील अर्थव्यवस्था. ठीक आहे. आता विकसित अर्थव्यवस्था बघूया. दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण असते. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण डेव्हलप झालेली जी इकॉनॉमी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेले असते. साक्षरतेचे उच्च प्रमाण असते. घटता जन्मदर असतो, मृत्यूदर सुद्धा असतो, इत्यादी लक्षणे आढळून येतात. ठीक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, की औद्योगिकीकरण प्लस शहरीकरण प्लस साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर प्लस घटता मृत्यूदर बरोबर काय? मग पर्याय दिले जाते एक. कोणती? भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा मग विकसित अर्थव्यवस्था किंवा विकसनशील. त्याचा पर्याय उत्तर काय आहे? विकसित अर्थव्यवस्था. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आर्थिक धोरणावर ब्रिटिश राजवटीतील अनुभवांचा बराच परिणाम दिसून येतो. अनेक वर्षाच्या परकीय राजवटीमुळे ब्रिटिशांची धोरणे ही पिळवणुकी समान होती, असे सुरुवातीच्या भारतीय नेत्यांचे व धोरणकार फेबियन या समाजवादाचाही प्रभाव होता. त्यामुळे भारतातील सुरुवातीची आर्थिक धोरणे स्वदेशी उद्योगांना सरकारकडून संरक्षण यासारख्या समाजवादी संकल्पनावर आधारित होती. आधीची जी धोरणे होती, आर्थिक धोरणे, त्यांचं म्हणणं असं होतं की आमची पिळवणूक थांबली पाहिजे. यांना म्हणजे विकसित किंवा मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विरोध होता आणि समाजवादी संकल्पनावर त्यांची आधारित होती. आयातीला स्वदेशी पर्याय, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, सरकारच्या मदतीने औद्योगिकीकरण
रोजगारामध्ये तसेच आर्थिक बाजारामध्ये सरकारी नियंत्रण, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उद्योग, उद्योगधंद्यांचे नियंत्रण आणि आर्थिक योजनांचे केंद्रीकरण अशा गोष्टींचा यामध्ये समावेश होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संख्याशास्त्रज्ञ प्रसंतचंद्र महालनोबिस यांच्या मदतीने सुरुवातीच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली. या धोरणाचे चांगले परिणाम धोरणकर्त्यांना अपेक्षित होते, कारण या धोरणामध्ये खाजगी व सरकारी दोन्ही क्षेत्राचा सहभाग होता आणि अतिशय टोकाच्या सोव्हिएत पद्धतीच्या केंद्रीय नियंत्रणापेक्षा ही पद्धत प्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष सहकारी नियंत्रणावर आधारित होती. परंतु एकीकडे भांडवल आणि तंत्रज्ञानावर आधारित जड उद्योगावर लक्ष केंद्रित करताना दुसरीकडे अकुशल कामावर आधारित लघुउद्योगांना अनुदान देण्याच्या या धोरणावर मिल्टन फ्रीडमन या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने टीका केली. फ्रीडमनच्या मते या धोरणामुळे भांडवल आणि परिश्रम दोन्हीचा अपव्यय होतो, तसेच छोट्या उद्योगांची वाढ खुंटते, असं त्याचं म्हणणं होतं. आणि मग या भांडवल क्षेत्राच्या प्रभावामुळे त्याचं मत असं होतं की या भांडवल आणि परिश्रम दोन्ही गोष्टींचा अपव्यय होतो, तसेच छोट्या उद्योगांची वाढ सुद्धा खुंटेल, असं त्याचं मत होतं. बघा, 5.3 ते 6.1 हा विकास दर धरला तर भारत 2035 मध्ये जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. जर समजा आपल्या भारताची विकास दर जो आहे तो 5.3% किंवा 6.1% असं जरी धरलं तरी आपला भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी 2035 हे वर्ष उजळावे लागेल, असा अनुमान गोल्डमन सॅक्स या संस्थेने केला आहे. भारत सध्या 9.4 ह्या विकास दराने वाढ होत आहे. 9.4 बघा, लक्षात ठेवा. 9.4चं आपला रेशिओ आहे, ठीक आहे. आणि गोल्डमन सॅक्सनं काय सांगितलं, फक्त 5.5 ते जवळपास 6च्या जवळपास जरी धरलं तरी 2035 पर्यंत. याचा अर्थ आपण 9.4च्या पर्सेंटच्या दराने विकास करतोय, तर आपण 2035च्या ऐवजी 2030 पर्यंत तरी आपण ही प्रगती साध्य करू शकतो, असा अर्थ आपण ग्राह्य धरला तरी चालेल, ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ एकदम शॉर्टकट होता. याच्यामध्ये तुम्हाला फक्त अर्थव्यवस्थेचे थोडक्यात विवरण सांगायचा प्रश्न होता. तुम्हाला फक्त या पाठातून अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते, त्याच्यानंतर कोणती अर्थव्यवस्था भांडवलशाही आणि कोणती अर्थव्यवस्था समाजवादी, ही तुम्हाला फक्त कळण्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि बाकीचा चॅप्टर आपण पुढील भागामध्ये बघूया. तुमची जे काही येणारी परीक्षा, जी ऑक्टोबरची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेला पूर्ण होईल असे सगळे सब्जेक्ट, सगळे घटक आपण याच्यामध्ये आज अभ्यासणार आहोत आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप सारे मार्क मिळवून देऊ, असाच आपला उद्देश आहे. आपले यूट्यूब चॅनल आहे IAS.com, रिमाइंडर नॉलेज आणि अलेक्स सर ऑनलाईन. या तिन्ही यूट्यूब चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्सचे रोजच्या रोज ऑनलाईन होत असतात. तुम्ही हे लेक्चर्स बघा, अभ्यास करा आणि यशस्वी होण्यासाठी आमचं थोडंसं मदत जरी लागली तरी ते आम्ही पुण्य समजू. मुलांकडे हे सगळे व्हिडिओ पाठवा. इतर कोणी जे अभ्यास करणार असेल त्यांना आवर्जून हे व्हिडिओ बघायला सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.